नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ज्याला आपण एस-टी बस म्हणतो, अशा एस-टी बसनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रवास करू शकता. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना वेगवेगळ्या पासेस तसेच सवलती दिल्या जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच वेगवेगळ्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. त्यामधील महत्त्वाची अशी सवलत म्हणजे 7 दिवसांचा किंवा 4 दिवसांचा पास असतो. यामध्ये तुम्ही 2040 रुपये भरून महाराष्ट्रामध्ये कुठेही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करू शकता आणि महाराष्ट्र दर्शन घेऊ शकता किंवा महाराष्ट्र भ्रमण करू शकता. चला तर मग या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात की तुम्हाला 7 दिवसाचा तसेच 4 दिवसाचा पास किती रुपयाचा मिळणार आहे, त्यासाठी कुठल्या कुठल्या अटी आणि शर्ती असणार आहेत आणि या पासची वैशिष्ट्ये काय असणार आहेत. तर या पासचं किंवा योजनेचं नाव आहे आवडेल तेथे कोठेही प्रवास. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे. या योजनेअंतर्गत 7 दिवसाच्या पासाप्रमाणे 4 दिवसाचा पास दिला जातो. सुधारित दर दिनांक 5/1/2000 पासून लागू राहतील. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 7 दिवसांचा तसेच 4 दिवसाचा पास काढू शकता. तर इथं तुम्ही पाहू शकता साधी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती मिडी आंतरराज्यासह याचा जर तुम्हाला 7 दिवसाचा पास काढायचा असेल तर 2040 रुपये लागणार आहेत आणि मुलांसाठी 1025 रुपये लागणार आहेत. मुलांचं वय यामध्ये मुलं कुठली असणार आहेत, ज्यांचं वय 5 वर्षापेक्षा जास्त आणि 12 वर्षापेक्षा कमी असले तर त्यांना मुलांच्या पासामध्ये गणलं जाणार आहे. तर याच्यामध्ये शिवशाही, आसनी आंतरराज्यासह याच्यासाठीचा जर तुम्हाला 7 दिवसाचा पास काढायचा असेल तर 3030 रुपये तर तुम्हाला द्यावे लागतील आणि 4 दिवसाचा पास काढायचा असेल तर 1520 रुपये द्यावे लागतील. याच्यामध्ये जर तुम्हाला 4 दिवसांचा साधी बससाठी पास काढायचा असेल तर 1170 रुपये आणि शिवशाही बसचा 4 दिवसांचा पास काढायचा असेल तर 1520 रुपये द्यावे लागतील. तर या योजनेच्या मुख्य नियम खालीलप्रमाणे असणार आहेत. या योजनेअंतर्गत 7 किंवा 4 दिवसांचा पास तुम्हाला काढता येईल. पास तुम्हाला जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे आपला डेपो असणार आहे तिथे जाऊन तुम्हाला हा पास काढून घ्यावा लागेल.